नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या नारळाचा एक मस्त असा मऊ लुसलुशीत गोड पदार्थ तयार करून दाखवणार आहे. नारळी पौर्णिमेला तसेच कुठल्याही सणावाराला तुम्ही हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ नैवेद्यासाठी तयार करू शकता. किंवा मग तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं असं काही गोड बनवून खायची इच्छा झाली, तर हा ओल्या नारळाचा गोड, मऊ लुसलुशीत पदार्थ तुम्ही हवं तेव्हा बनवू शकता. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेत बनून तयार होतो हा पदार्थ. तुमच्या मुलांना तर हा असा मऊ लुसलुशीत ओल्या नारळाचा गोड पदार्थ खायला फारच आवडेल. एकदा जर का तुम्ही हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ बनवून टेस्ट केला, तर तुम्हाला हा पदार्थ नेहमी-नेहमी बनवून खावासा वाटेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढईमध्ये मी सुरुवातीला 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा रेग्युलर साइजच्या वाटीने हा 1 वाटी बारीक रवा घालणार आहे. हा रवा आपण मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिट असा एकसारखा हलवत भाजून घेणार आहोत. यानंतर आता इथे मी 2 केळी घेतली आहे. या दोन्ही केळींची साल मी काढून टाकणार आहे आणि ह्यांचे छोटे-छोटे तुकडे करून ह्यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. 1 वाटी रवा असला तर त्यासाठी अशी 2 पिकलेली केळी घ्यायची आहे. आपण जो गोड पदार्थ बनवणार आहोत, त्याला ह्या केळीची स्मेल आणि टेस्ट दोन्ही फारच छान येते. या केळींची मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे एकीकडे आपला हा रवा देखील मंद आचेवर 5 मिनिट भाजून झालाय. ह्याला अगदीच डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये. हे पहा, असा या रव्याचा भाजून हलकासा रंग बदलला की आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरला तयार केलेली केळीची सगळी पेस्ट घालून घेणार आहे. 2 मिनिट ही केळीची पेस्ट अशी मंद आचेवर ह्या रव्यासोबत परतून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपण केळीची पेस्ट अशी ह्या रव्यासोबत मंद आचेवर 2 मिनिट परतून घेतली आहे. बस, तर आता ह्याच्यामध्ये मी सेम साइजच्या वाटीने 2 वाट्या गरम दूध घालणार आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा मोजून घेतला होता, सेम त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये 2 वाट्या दूध घालून घेतलंय. थोडक्यात म्हणजे रव्याच्या दुप्पट दूध घ्यायचंय. घातलेलं दूध असं फटाफट ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. 2 वाट्या दूध ह्याच्यामध्ये मिक्स करत असतानाच मी ह्याच्यामध्ये हे 5 ते 6 केशरच्या काड्या भिजवलेलं 2 चमचे दूध घालणार आहे. ह्याच्याने आपल्या पदार्थाला ह्याचा सुगंध आणि रंग दोन्ही फार छान येईल. दूध मिक्स करता करता ह्याच्यातल्या रव्याच्या गुठळ्या देखील अशा चमच्याने फोडून घ्यायच्या आहे. जसजसा ह्याच्यातला रवा दुधामध्ये शिजत जाईल, तसतसं आपलं हे मिश्रण घट्ट होत जाईल. तर हे पहा, आता इथे आपलं हे मिश्रण तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, अगदी शिऱ्याप्रमाणे आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये मी सेम साइजच्या वाटीने हा अर्धी वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालणार आहे. आपण ह्या मिश्रणामध्ये 2 केळी देखील घातली आहे. केळी देखील चवीला गोड असते, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालून घेतलाय. यासोबतच मी ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळची पूड देखील घालणार आहे. वेलची जायफळचा सुगंध आपल्या ह्या गोड पदार्थाला फारच छान येईल. घातलेला गूळ आणि वेलची जायफळची पूड अशी ह्या मिश्रणामध्ये एकसारखी हलवत मिक्स करून घ्यायची आहे. गूळ घातल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ झाल्यासारखं दिसेल, पण जसं तुम्ही ह्याला मंद आचेवर शिजवत जाल तसं या मिश्रणाला घट्टपणा येत जाईल. मंद आचेवर ह्याला असं चमच्याने एकसारखं हलवत रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर हे पहा, आता तुम्ही आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, आपलं हे मिश्रण आता छान घट्ट झालंय. आता ह्याच्यामध्ये मी सेम साइजच्या वाटीने 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालणार आहे. रव्याच्या समप्रमाणात ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. ओल्या नारळाचा चव असा या मिश्रणामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ओल्या नारळाच्या ओलसरपणामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर होत असतं. तेव्हा ओल्या नारळाचा चव मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर मंद आचेवर हे मिश्रण 3 ते 4 मिनिट असं एकसारखं हलवत राहायचंय. याच्याने आपल्या ह्या मिश्रणाला छान घट्टपणा येईल. तर हे पहा, आपण हे मिश्रण असं घट्ट करून घेतलंय. बस, तर आता गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर घट्ट झाकण ठेवून ह्याला 5 मिनिट असंच झाकून ठेवायचंय. 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून हे मिश्रण आता इथे मी या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचंय. हलक्या हाताने याचा छान प्लेन उंडा तयार करून घ्यायचा आहे.
या मिश्रणामध्ये मी 1 चमचा खसखस देखील घालणार आहे. खसखस घातल्याने आपला हा गोड पदार्थ खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागेल. तर अशी ही खसखस या मिश्रणामध्ये मिक्स करत याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. याचा जो आपण स्वीट पदार्थ बनवणार आहोत, तो खाण्यासाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी लागतो. अगदी लहान मुलांपासून ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हा पदार्थ खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक राहील. नारळी पौर्णिमेला तसेच कुठल्याही सणावाराला तुम्ही हा स्वीट पदार्थ तयार करू शकता. अगदी कमी वेळेत आणि मोजक्या सामग्रीमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. तर हे पहा, ह्याचा आपण असा उंडा तयार करून घेतलाय. हे पहा, आपला हा उंडा बघा कसा अगदी कापसाप्रमाणे सॉफ्ट झालाय. बस तर आता ह्याचे मी लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोल गोळे तयार करून घेणार आहे. ह्याचे हे गोळे बनवत असताना हाताला तेल तूप वगैरे लावायची अजिबात गरज नाही पडत. हे पहा, हे उंडे असे अगदी फटाफट बनवून तयार होतात. तर हे पहा, ह्याचा आपण असा गोल गरगरीत लिंबाच्या आकाराचा गोल उंडा तयार करून घेतलाय. बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे छोटे छोटे गोल गोल उंडे तयार करून घेणार आहे. तर हे पहा, इथे मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे दाखवल्याप्रमाणे असे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोल गोल उंडे ह्या ठिकाणी तयार करून घेतले. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या आप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये मी असं ब्रशच्या साहाय्याने थोडं थोडं साजूक तूप लावून घेणार आहे. साजूक तुपाचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत नसेल, तर साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी डालडा, घी, तेल किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता. बस तर आता ह्या आप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये मी तयार केलेला एक एक गोळा ठेवून घेणार आहे. अगदी कमी तुपात बनणारा आपला हा ओल्या नारळाचा गोड पदार्थ खाण्यासाठी अत्यंत हेल्दी राहील. शिवाय खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ फारच टेस्टी लागतो. यांना आपण मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत शालो फ्राय करणार आहोत. थोडा थोडा वेळाने ह्यांना असं चमच्याने हळूवार फिरवत राहायचंय, म्हणजे हे उंडे सगळ्या बाजूने छान शालो फ्राय होतील. जोवर ह्यांना हलकासा तांबूस रंग येत नाही, तोवर ह्यांना असं अधूनमधून फिरवत राहायचंय. तर हे पहा, इथे मी हे सगळे गोळे असे छान तांबूस होईपर्यंत आप्पे पॅनमध्ये साजूक तुपामध्ये शालो फ्राय करून घेतले. हे पहा, मस्तच आपला हा ओल्या नारळाचा गोड पदार्थ ह्या ठिकाणी फारच छान बनवून तयार झालाय. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा ओल्या नारळाचा गोड पदार्थ ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनवून तयार झालाय. हे पहा, याला शालो फ्राय केल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय. तर हे पहा, इथे आपला हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ ह्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि टेस्टी बनवून तयार झालाय. हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागतो. तुमच्या मुलांना सुद्धा हा पदार्थ खायला फार आवडेल. येत्या नारळी पौर्णिमेच्या सणाला तुम्ही हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ अवश्य ट्राय करून बघा. फक्त नारळी पौर्णिमेलाच नव्हे, तर हा पदार्थ तुम्ही कुठल्याही सणावाराला नैवेद्यासाठी बनवू शकता. गौरी गणपतीला नैवेद्यासाठी तर हा पदार्थ अगदी उत्तम राहील. गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही हा पदार्थ नैवेद्याकरिता बनवू शकता. बघा, हा ओल्या नारळाचा स्वीट आणि टेस्टी पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही हा पदार्थ नेहमी नेहमी बनवाल. खरोखर फारच टेस्टी लागतो हा पदार्थ चवीला. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा हा ओल्या नारळाचा स्वीट आणि टेस्टी पदार्थ एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.